त्वारदादी च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धे. नमो सुजिनवाणी, नमो स्वचश, नमोस. आज आचार्य भगवान अमितगती स्वामीजी विरचित मरणकंडिकाजी या ग्रंथाचा स्वाध्याय चालू आहे. आणि आचार्य भगवान त्यांनी कालच्या स्वाध्यायाच्या माध्यमातून विनयाचं वर्णन केलं होतं. आणि विनयी गुण काय आहे याचं सगळं कथन काल आचार्य भगवान केलं होतं. आणि आजपासून 5वा समाधी अधिकार चालू होणार आहे की समाधीचं विषय, समाधीचं लक्षण, त्याचं फळ, त्याची सगळी व्यवस्था कशा पद्धतीने केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आचार्य भगवान पुढच्या बऱ्याच गाथ्याच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगणार आहेत. पहिला 139 नंबरची गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय म्हणलेले ते बघूया. समाहित चित्त का लक्षण और उसका फल. जे समप्रमाणामध्ये असणारं मन आहे त्याचं लक्षण आणि त्याचं फळ काय आहे, त्याच्यामुळे काय मिळते, हे पुढच्या गाथेमध्ये सांगण्यात. समाहितं मनो यस्य वश्यं तक्ता शुभाश्रवं उयते तेन चारित्रं श्रमणो नादुपदूषणम. तर आचार्य भगवान इथं काय म्हणत आहेत, जिसका मन अशुभाश्रव के प्रभाव से रहित है और वशवर्ती है, वह मन समाहित कहा जाता है. वह समाहित मन बिना थके निर्विचार चारित्र के भार को धारण करता है. काय म्हणलं आहे, ज्यांचं मन कने अशुभ आश्रवापासून कने रहित आहे आणि जे वशवर्ती आहे, मनाला वश केलेलं आहे ज्यांनी, ते मन समाहित मन म्हणलेलं आहे. आणि असं जे समाहित मन असणार आहे ते विना थकता निर्विचारपूर्वक चारित्र्याचा भार ते धारण करतात म्हणून सांगितले. त्यांना आळस येत नाही, चारित्र करायला त्यांना का नाही काय वाटत नाही, त्यांची इच्छा प्रवृत्ती जास्त वाटते, कारण की मन दृढ आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आत्मशक्ती जेवढी दृढ असेल तेवढं काहीही झालं, कितीही विक्षितपणा येऊन दे, कितीही काही संकट दे, अशुभ येऊन दे, शुभ येऊन दे, काय घटना घडून द्यात, त्यातसुद्धा ते नुसतं स्थिर असतात. ही गोष्ट महत्त्वाची. आणि म्हणून चारित्र्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर मन आहे, ते मन समाहित असलं पाहिजे, तरच ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत, नाहीतर होणार नाहीत. आज बघा, आज बऱ्याच जणांचं की नाही मन कमजोर असल्यामुळं की नाही धर्मापासून सुद्धा बाजूला जातात, सम्यक्त्वातून बाजूला जाऊन मिथ्यात्वामध्ये जातात. अशी बऱ्याच घटना आहेत की ज्यावेळी या किंवा कुठल्याही क्षेत्रात त्यांनी धार्मिक क्षेत्रात असतात, काहीतरी एक घटना घडल्यानंतर त्यांचं मन एवढं विक्षिप्त बनते आणि त्यापासून ते बाजूला जातात. उलट की नाही त्यांनी धर्मात होते म्हणल्यावर की नाही उलट त्या धर्माविषयी दृढ व्हायला पाहिजे, परंतु त्यांनी विक्षिप्त होऊन बाजूला जातात. परत काय जण की नाही मन दृढ असते, सम्यक्त्व घेतलेलं असते, आणि कोणतर काय म्हणलं, काय घटना घडली तर ते सम्यक्त्व सोडून आणि सगळं करायला चालू करतात. काय ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मनाला सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आणि मनाला सांभाळणं सगळ्यात महत्त्वाची बाब आहे म्हणून आचार्य भगवान सांगतात. आणि चारित्र्याचं जर निर्विचारपूर्वक पालन करायचं असेल तर मनाला दृढ ठेवून ते करणं आवश्यक आहे. जेवढ्या प्रमाणात मनाला दृढ ठेवेल तेवढ्या प्रमाणात चारित्र्य निर्विचारपूर्वक व्यवस्थित होते. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आज सगळ्या गोष्टी चारित्र्यातनं सुद्धा बाजूला जायचं कारण कोण होते, मन. करू का नको, करू का नको, करू नको नको, काय एकदा दृढ ठेवले नका, मी असं करणारच आहे विषय. मी माझं आचरण, माझं चारित्र्य असं करणारच आहे, मी ह्या माझ्या गोष्टी बिघडून देणार नाही, असं जर मन दृढ राहिलं तर कशाला काय बाजूला जाते. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणून आम्ही करणं आवश्यक आहे. आता परत आणि परत तेच मनाला सांगण्यासाठी आणि परत 140 नंबरच्या गाथीतून आणि परत आपल्याला बोध देतात. तित्वा विवपानीयं चारित्रं चलचेतस वपुषा वचसा सम्ये कुर्वतोपि पलायते. तर आचार्य भगवान काय म्हणतात इथं, कोई साधु काय से और वचन से शास्त्रानुसार सम्यक आचरण कर रहा है, किंतु यदि उसका चित्त चंचल है तो उसका चारित्र चलने में रखे हुए जल के सदृश गल जाता है, अर्थात पलायमान हो जाता है. म्हणजे काय सांगितले, कोण साधू असेल तो
शरीरानं आणि वचनानं शास्त्रानुसार सम्यक आचरण करायला आहे, परंतु त्याचं का नाही मन जर चंचल असेल तर जे चारित्र्य नाही चाळणीतल्या पाणीसारखं आहे, ते गळून जाणारच आहे, राहणार आहे काय ते. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याचं मनसुद्धा दृढ पाहिजे. कायानं वचनेनं प्रवृत्ती पाहिजे शास्त्रानुसार, आणि मनानं सुद्धा प्रवृत्ती पाहिजे आणि दृढ पाहिजे तो, तर निश्चित रूपाने राहणार नाही. तर त्यांनी उदाहरण काय दिले, चाळणीत पाणी किती ठेवलं तर ते राहणार आहे काय, कारण की ते छिद्री असल्यामुळे त्यातून ते पाणी गळून जाणारच आहे. त्याप्रमाणे आचार्य भगवंतांनी सांगितले चंचल चित्त नको आहे, दृढ निश्चल पाहिजे आणि स्ट्रॉंग पाहिजे या गोष्टीत म्हणून सांगितले. मग त्या गोष्टी जर असतील, दृढ जर असेल, तर मग चारित्र्याच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पालन होणार. कायानुसार वचनानुसार शास्त्रानुसार सम्यक जे आचरण आहे ते दृढ मनासहित व्यवस्थित होणार आहे, पुढं नेणार आहे आणि शेवटपर्यंत त्याचा लागणार आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता इथं प्रश्न करतात, समाहित मन और चित्त किसे कहते हैं, यह वशवर्ती कैसे होता है और उस वशवर्तीता का ज्ञान कैसे होता है, हे विचारलं. समाहित मन कशाला म्हणतात, समाहित मन आणि समाहित चित्त कशाला म्हणतात, आणि वशवर्ती ते कसं होतं आहे, आणि वशवर्तीताचं ज्ञान कशा प्रकारे करून घ्यायला पाहिजे हे विचारलं प्रश्न. उत्तर देतात, जिसका मन अशुभ परिणामों के प्रभाव को रोक देता है और जहाँ उसे लगाया जाए वही ठहरा रहता है वह मन समाहित कहा जाता है. काय म्हणले बघा, ज्यांचं मन का नाही अशुभ परिणामांच्या प्रभावाला रोखून धरतंय आणि त्याचं मन ज्या नाही शुभ प्रवृत्तीमध्ये लावलं जाईल तिथं ते स्थिर राहते, त्याला समाहित मन म्हणतात. आमचं स्थिर राहतंय, समाहित मन करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि पुढे काय म्हणतात, मन को ही चित्त कहते हैं, मनाला चित्त म्हणतात. जैसे नट एवं नटी नर्तकी आदि के हाव भाव के उतार चढ़ाव पूर्वक क्रिया गया नृत्यादि कार्य देकर उसी के अनुरूप प्रेम कोप भय एवं दुखादि रूप परिणाम दर्शकों की आत्मा में उत्पन्न हो जाते हैं और उस समय उनके शरीर के रोमांच मुख्य विकास मंद मंद हास्य ग्लानि भय एवं कोप आदि की चेष्टाएं देखकर सहज ही यह अनुमान हो जाता है कि दर्शकों का मन इस नाट्य आदि दृश्यों के वशवर्ती हो चुका है. म्हणजे काय सांगतात, उदाहरण देऊन सांगलेत, ज्याप्रमाणे नट नटी नर्तकी नाटकात हावभाव करतात, त्यांच्या भावामध्ये उतार चढाव करतात, नृत्य वगैरे करतात, ते बघून कोणी त्यांच्या रूप प्रेम कोप भय दुःखादी रूप परिणाम जे दर्शकांचे कणे होतात आत्म्यामध्ये ते उत्पन्न होतात ना. ते नाटक बघत असताना नाटक कसं करतील त्यानुसार, जर तिथं सुखपूर्वक असेल तर सुख होते, दुःखपूर्वक असेल तर दुःख होते, ह्या गोष्टी सगळ्या होत असतात. त्याप्रमाणे शरीरावर रोमांच मुखाचा विकास मंद हास्य ग्लानी भय कोप या सगळ्या चेष्टाही ते सहज करतात. का करतात, कारण की ते नाटक बघितल्यामुळे त्या नाटकाच्या दृश्यांच्या वशवर्ती झालेत, ते वश म्हणजे काबीज होणे झालेत. उसी प्रकार नो इंद्रिय मति ज्ञानावरण कर्म प्रकृति के शयोपशम विशेष से आत्मा के नो इंद्रिय अर्थात भाव मन होता है वह आत्मा वशवर्ती है. म्हणजे त्या प्रकारे काय सांगितले, नो इंद्रिय मति ज्ञानावरण कर्म प्रकृतीच्या शयोपशमामुळे विशेष आत्म्यामध्ये नो इंद्रिय अर्थात भावमन होते आणि ते आत्माच्या वशवर्ती असते, ते भावमनच आत्म्याच्या वशवर्ती असते. ही गोष्ट महत्त्वाची आहे. रागादी सहित और रागादी रहित के भेद से मन की यह वशवर्तीता दो प्रकार की होते. रागानं सहित आणि रागानं रहित असे मनाचे दोन भेद वशवर्तीता दोन प्रकारचे आहे म्हणून सांगितलेलं आहे. भावमन आत्मा की इच्छा से जब किसी विषय वासना में या क्रोधादि विकारी भावों में किसी एक विषय पर एकाग्र होता अनुभव में आता है तब नवीन राग द्वेष आदि की उत्पत्ति होती रहती है. यह विकारी परिणति भी पूर्व कर्मोदय के निमित्त से होती है और नवीन कर्म श्रृंखला के बंध का निमित्त बनती है. अतः यह सिद्ध होता है कि रागादि सहित भावमन ही यह वशवर्तीता ही संसार चक्रमन का मूल कारण है. ते काय सांगतात, जे भावमन आहे ते आत्म्याच्या इच्छेने ज्यावेळी विषय वासना क्रोधादी विकार भाव
याच्या एका विषयावर एकाग्र होऊन अनुभव करते त्यावेळी ते नवीन राग द्वेषादीची उत्पत्ती होत असत्या आणि या विकारी परिणतीमुळं जे पूर्व कर्मदे निमित्त न झालेलं आहे ते विकारी भाव का झाले आहेत? पहिल्या कर्माच्या निमित्तानं झालेले आहेत ते आणि ते झाल्यामुळं नवीन कर्मशृंखलांचा बंध होते, बंधाला निमित्त होते, ते नवीन कर्माचा बंध होण्यासाठी निमित्त होणार आहे. आणि यामुळे काय सिद्ध होतं आहे की रागादी सहित भाव मनच ही वर्षवतीता ही संसार चक्रात नाही फिरवण्याचं मूळ कारण आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही या गोष्टीपासून बाजूला व्हायला पाहिजे. आणि म्हणून थोडं म्हणतात राग द्वेष से अबाधित मन जब समता के वशवर्ती हो जाता है तब श्रमण के काय और वचन की सौम्यता से उसका ज्ञान हो जाता है और यही मन निर्मल चारित्र के भार को निराकुलता पूर्वक धारण करता हुआ मोक्ष प्राप्त कर लेता है. आणि रागद्वेषानं जे अबाधित मन आहे ती ज्यावेळी ते मन नाही समताच्या वशवर्ती होते, समतेच्या वशवर्ती झाल्यानंतर श्रमण काय वचन याच्या सौम्यतेच्या माध्यमातून ज्ञान करून घेतोय आणि ते निर्मल चारित्र्याच्या भारला निराकुलतापूर्वक धारण करतोय आणि त्याच धारण केल्यामुळे निराकुलता चारित्र्याला धारण केल्यामुळं त्याला मोक्ष प्राप्त होते म्हणून सांगितले. म्हणजे मनाला समतेच्या बाजूने न्यायला पाहिजे, धर्माच्या बाजूने न्यायला पाहिजे, बाकीच्या विषयातून काढून टाकायला पाहिजे, ही गोष्ट सांगायल्यात. आम्ही आता चिंतन करणं आवश्यक आहे. एक आजपर्यंत हे मनामुळं सगळं झालेलं आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी बी एका ठिकाणी श्लोक सांगितले. आचार्य भगवंतांनी मन एवं मनुष्यानाम कारणम बंद मोक्षयो हो काय सांगितले? मन एवं मनुष्यानाम कारणम बंद मोक्षयो, म्हणजे मनुष्याचं मन हेच कर्मबंधाला कारण आहे आणि मनुष्याचं मन हेच मोक्षाला कारणीभूत आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. जर ते विपरीत मनानं काम केलं, त्या मनाच्या विपरीत काम झालं तर ते कर्मबंधाला कारण आहे आणि जर धर्माच्या दिशेनं झालं तर ते भविष्यातील मोक्षाला कारणीभूत राहणार आहे मन. एका ठिकाणी आचार्य भगवंतांनी अनेक ठिकाणी असा दोहा दिला आहे की ते सांगतात जलेन जनितम चित्तम जलेन जनितम पंकम जलेत न परिशुद्धेत मनसैव जनितम पापम मनसैव परिशुद्धेत. आचार्य भगवान काय म्हणतात माहिती त्यात की तुमच्या घरामध्ये जे चांगलं निर्मल पाणी असते ते पाणी तुमच्या दारामध्ये की नाही माती आहे, त्या मातीत जर सांडलं तर काय होते? चिखल होते. आणि समजा त्या चिखलामध्ये पाय पडला तर आता ते पाय चिखलात पडलाय म्हणजे ते पाय धुवायला पाहिजे की ज्या चिखलामुळे की नाही, ज्या पाण्यामुळे चिखल झालाय त्या पाण्यामुळेच पाय धुतला जाणार आहे. तसंच आचार्य भगवान मनसैव जनितम पापम मनसैव परिशुद्धे, ज्या मनामुळे पाप झाले त्या मनामुळेच ते पाप धुतलं जाणार आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून त्याला म्हणलंय जलेन जनितम पंकम जलेन परिशुद्धेत मनसैव जनितम पापम मनसैव परिशुद्धेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे की ज्या मनाच्या परिणामांच्यामुळं आम्ही पाप करून घेतोय त्याच मनाच्या शुभ प्रवृत्तीमुळं आम्ही त्या पापाला नष्टसुद्धा करू शकतो, एवढी ताकद मनामध्ये आहे. आणि म्हणून ते बहुतेक पूज्यपाद आचार्यांनी इष्टोपदेशच्या टीकेमध्ये लिहिलेलं आहे, ग्राथा बहुतेक आचार्य भगवंतांनी. आणि मन एवं मनुष्यनम कारणम बंद मोक्ष आचार्य भगवान कुंदू महाराजांनी म्हणलेलं आहे. आम्ही आपल्या मराठीमध्ये सुद्धा म्हणलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुमचं मन प्रसन्न असेल तर जगातली कुठली सिद्धी आहे अशी नाही की ती तुम्हाला मिळू शकत नाही, सगळ्या सिद्धीनं तुम्ही प्राप्त करू शकता. मन जर प्रसन्न असेल तर, आणि मन विकसित असेल काय प्राप्त करायचं आहे ते बी करू शकत नाही. त्यामुळे मनाचा खेळ आहे सगळा. मन सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळं मनाला जेवढं काही लागता येईल आणि जेवढं धर्माच्या बाजूने झुकवता येईल तेवढं झुकवणं आवश्यक आहे. आता पुढे सांगतात मन की दृष्टता का निरूपण, मनाच्या दृष्टीचं निरूपण करले जातं. मन किती दृष्ट आहे हे बी सांगायला जातात. परितो धावते चेत चरण्योरीव चंचलम परमानुरीव क्षिप्रम दूरम यात्यनिवारितम. तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात, वायुवत चंचल यह मन अपने विषय के चारों ओर दौड़ता है, बिना किसी रुकावट के परमाणु के सदृश शीघ्र ही अत्यंत दूर पहुंच जाता है. म्हणजे मनाला वाऱ्यासारखी उपमा दिल्या
की हे विषयांच्या मध्ये की नाही सगळ्या चारी दिशेला एवढ्या फास्ट वाऱ्यासारखं की नाही पळत असते की कोणतीही रुकावट न आणता परमाणू जसं पळत असतोय तसं त्या परमाणूसारखं शीघ्र जास्त कुठल्या ठिकाणी पोहोचायचं तिथं फास्ट पोचते ते. आपल्या मराठीमधल्या बहिणाबाई चौधरी म्हणून कवी आहेत, त्या कवीने सुद्धा म्हणलंय, मन वडाया वडाया आता होता जमिनीवर बघता बघता गेलं आभाळे. की मन असं आहे की आम्ही किती ओढायचं त्याला प्रयत्न करलोय, आता जमिनीवर होतं त्याला एवढं ओढण्याचा प्रयत्न केला जमिनीवर होतं, आता बघता बघता ते आभाळात गेलं. आज आत्ता इथं मन असेल आणि तुमचा मुलगा मुलगी कुठं अमेरिकेत असेल, मुलग्याची मुलगीची आठवण आली तर ती डायरेक्ट अमेरिकेत जाते एवढ्या फास्ट. आत्ता इथं आहे अमेरिके किती 1000 किलोमीटर आहे, तेवढ्या जोरात ते जाते. समजा आत्ता आठवण झाली सिद्ध भगवंतांची तर कुठे गेलं, 3 लोकांच्या सर्वोच्च स्थानावर जाऊन बसलं. एवढ्या फास्टेड मनाची क्रिया आहेत. जगामध्ये सगळ्यात जास्त वेग कोणाचा असेल तर मनाचा आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. पाणी, वारा, वायू, हवा ह्या सगळ्या गोष्टी नाही हवा आहेत, त्याच्यापेक्षा जास्त स्पीड कोणाचा असेल तर मनाचा आहे. क्षणात काय आठवलं तर जे आठवलंय तिथंच मन गेलं ना डायरेक्ट, एवढ्या फास्टेड ते जाते. म्हणून सांगितले की मनाला वाऱ्याची उपमा देऊन एवढं चंचल आहे, ते चारी दिशेला एवढं पळतंय कुणी रोखू शकत नाही. अशा परमाने सदृश्य ते नाही लवकरात लवकर जिथं पोहोचायचं तिथं पोहोचतंय. ही गोष्ट महत्त्वाची. म्हणून आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. जेवढ्या सगळ्या आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी मी सुद्धा म्हणलेलं आहे, ज्ञान ध्यान संयम तपसे मेसे रोध पाता परे श्वान सामन मल ढूंढ लाता. मुखमाटी महाकाव्यामध्ये म्हणले आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी की संयम, अहिंसा, तप, ज्ञान याच्या माध्यमातून की नाही मी या मनाला किती रोखण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हे कुत्र्यासारखं मन आहे ते परत आणि मळ हुडकून आणते. मल ही गोष्ट मला त्या कुत्र्याची उपमा त्या मनाला दिले की मन एवढं चंचल आहे, ते किती रोखण्याचा प्रयत्न केला तर आणि पळते, किती रोखण्याचा प्रयत्न केला आणि पळते, किती रोखण्याचा प्रयत्न केला आणि पळतं. मग त्याला कशानं रोखायचं आहे. आचार्य भगवान गुणभद्र स्वामीजी आत्मानुशासनजी या ग्रंथामध्ये म्हणतात की मनाला रोखायसाठी काय, जसं त्यांनी आचार्य भगवंतांनी उदाहरण दिलंय की या जगात सगळ्यात चंचल प्राणी कोणता असेल तर माकड. माकडाला जर माकड एका ठिकाणी राहत नाही, ते इकडं झाडून उड्या खा, तिकडं खा सगळीकडे पळते, परंतु माकड कुठे एका ठिकाणी शांत बसते, फुलांनी फळांनी बहरलेल्या झाडावर शांत बसते. तसं सांगितलंय जरा या मनरूपी मरकटाला एका ठिकाणी थांबायचं असेल तर शास्त्ररूपी फुलांनी आणि फळांनी बहरलेल्या का नाही जिनवानी रूपी की नाही झाडावर सोडून द्या, ते मन शांत राहते. आता मला सांगा एवढे सगळे विकल्प असताना सुद्धा आम्ही मन आमचं शांत काय आणि स्वाध्याय चालू आहे. ही गोष्ट महत्त्वाची. म्हणून त्या मनाला का नाही जिनवान रूपी फांदीवर सोडून द्या, ती शांत राहते. कारण की फळांनी आणि फुलांनी बहरलेली ही जिनवान रूपी झाड आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे. मन मरकट आहे, त्या मरकटाला रोखण्यासाठी हे सगळ्यात मोठं कारण आहे म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितलेलं आहे. गुणभद्र स्वामीजी आत्मानुशासनचे ग्रंथ म्हणतात. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि परत की नाही काहीतरी उपमा उदाहरणाची देऊन आणि परत मनाला सांगायला की मन कसं आहे. वांछिताभिमुखं स्वांतं निषेधुं केन शक्यते नगापगापयो निम्ने प्राप्तं तद्रुध्यते कथम. तर आचार्य भगवान इथं काय म्हणल्यात, आचार्य भगवान इथं म्हणतात अपने इष्ट विषय के सम्मुख जाते हुए, अपने इष्ट विषय के सम्मुख जाते हुए इस मन को किसके द्वारा रोका जाना शक्य है. भला पर्वत से नीचे गिरते हुए नदी के जल को किस प्रकार रोका जा सकता है. इथं प्रश्न करले जातात. ह्या गाथेच्या माध्यमातून आचार्य भगवान प्रश्न करतात की आपल्या इष्ट विषयांच्या सम्मुख जाणारं या मनाला कशाद्वारे रोखलं जाऊ शकते, कशाद्वारे आम्ही रोखू शकतोय. की ज्याप्रमाणे उदाहरण द्यायला त्यांनी की ती मन असते की नाही ती इष्ट विषयाकडे जाते, त्याच्या आवडते विषय असते तिकडे ते पळते. मग या मनाला का नाही त्या इष्ट विषयाजवळ जाणाऱ्या मनाला का नाही कशा प्रकारे रोखू शकतो आपण. तर ते उदाहरण काय देतात, ज्याप्रमाणे पर्वतावरून पडणारी जी पाणी आहे नदीचं पाणी, त्याला कशा प्रकारे रोखू शकतो आपण.
अशा पद्धतीने त्या मनाला रोखू शकत नाही. मग त्या आता उपाय बी सांगणार की ह्या सगळ्या पहिल्या दृष्टता मनाची काय आहे ते सांगायल्यात. एवढं मन इष्ट विषयामध्ये जातं आहे की त्याला रोखणं लय मोठा पुरुषार्थ करून रोकायला लागते. परंतु रोखलं जाऊ शकतं आहे, पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. आता पुढच्या गाथेमध्ये परत आणि की याच विषयामध्ये कशा पद्धतीनं त्याला रोखू शकतोय किंवा कशा पद्धतीने ते मन आहे हे पुढच्या गाथेमध्ये आणि परत सांगतात. नमोको बधिरोंधो वा ब्रूते शृणोती पश्यती वस्तु हेयमुपादेयम विषयाकुलितं मनः. तर आचार्य बघून इथं काय म्हणतात, जैसे गूंगा बोल नहीं सकता, बहरा सुन नहीं सकता और अंधा देख नहीं सकता, वैसे ही विषय से आकुलित मन हेय उपादेय तत्व को नहीं जानता. काय सांगितले बघा, ज्याप्रमाणे मुक्का माणूस बोलू शकत नाही, बहिरा माणूस ऐकू शकत नाही आणि आंधळा माणूस बघू शकत नाही, त्याप्रमाणे विषयानं आकुलित झालेले मन आहे ते हे उपादेय तत्वाला जाणू शकत हे सांगितले. कारण की एकदा ते आकुलित झालं विषयामध्ये तर काही केलं तरी नाही तो निश्चितपणे त्या तत्वाला हे उपादेय तत्वाला तू जाणू शकणार नाही. ते मन एवढं महत्त्वाचं आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. बघा उपमा कोणाची दिली बघा, ज्याप्रमाणे गोंगा माणूस मुक्का माणूस बोलू शकत नाही, बहिरा ऐकू शकत नाही, आंधळा बघू शकत नाही, त्याप्रमाणे विषयामध्ये आकुलित झालेलं मनसुद्धा हे उपादेय तत्वाला जाणू शकत नाही. म्हणजे त्या विषयामध्ये की नाही आकुलित व्हायच्या आधीच त्या मनाला रोकायला पाहिजे. काय म्हणलं, त्या विषयांच्या आकुलित व्हायच्या आधी मनाला रोकायला पाहिजे. माझं मन तिकडे चाललंय बाबा, जाऊन द्यायचं नाही, त्याला वेगवेगळ्या प्रकारचा पुरुषार्थ करायचा आणि मग त्या पुरुषार्थाच्या माध्यमातून रोकायचं त्याला. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. हां, सगळ्यांचं जाणार की, सगळ्यांचं जाणार होय, सगळ्यांचं जाणार. साधूंचं बी जाऊ शकतंय. प्रत्येक क्षणाक्षणाला गुणस्थानाची वरचढ चालू आहे ना. हे गुणस्थानाची वरचढ याचा अर्थ काय, मनातल्या अंतरंगातले परिणाम आणि भाव आहे याच्यानुसारच वर खाली वाले ना. असं होत नाही असं कोणाचं नाही, सगळ्यांचं होणार आहे. परंतु साधू काय करतात, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारचा पुरुषार्थ करत असतात, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात आणि त्या रोखण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु तुमच्यात रोखण्याची नाही कारणं कमी आहेत, तुम्हाला जास्त जाण्याची कारणं जास्त आहेत, आम्हाला रोखण्याची कारणं जास्त आहेत. ही गोष्ट आहे. कारण की तुम्ही संसारात असताय, घरात असताय, त्यावेळी प्रपंचात वेगवेगळी कारणं होतात. त्या कारणाच्या मधून मन इकडे जात आहे, तिकडे जात आहे, अमुक होते तमुक होते. परंतु साधूंनी त्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला आहे. त्यामुळं जाते तरीसुद्धा नाही प्रत्येक वेळी नाही वेगवेगळ्या स्वाध्यायाच्या माध्यमातून, चिंतनाच्या माध्यमातून, सामायच्या माध्यमातून, भावनेच्या माध्यमातून त्याला रोखण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते रोखते. जाते सगळ्यांचं, परंतु तिकडे पुरुषार्थ जास्त आहे, तिकडे पुरुषार्थ कमी आहे. हां, जाते खरं त्याला रोखायचा प्रयत्न करायचा म्हणून सांगितले. मग आणि परत आणि काय विकल्प आहेत की त्या विकल्पांच्या द्वारे काय काय होते आणि परत उदाहरण देऊन आणि परत 144 नंबरच्या गाथ्यातून आचार्य बघून सांगाल्यात. विकल्पेर विविधेर्लोकम पुरी इत्वा मलीमसे मेघवृंदमिव स्वांतम शनेनेव विनश्यती. तर आचार्य बघून काय म्हणतात, जैसे मेघ समूह अनेक आकार प्रकार द्वारा आकाश को पूरित कर क्षण भर में ही नष्ट हो जाता है, वैसे ही अशुभ एवं मलिन विविध संकल्प विकल्प द्वारा संपूर्ण लोक को पूरित कर यह मन शीघ्र नष्ट हो जाता है. म्हणजे मेघ समूह आकाशामध्ये जे ढग येतात ते ढग आल्यानंतर वेगवेगळ्या आकार ते निर्माण करतात आणि थोड्या वेळानं ते नाही क्षणभरामध्ये ते जे वेगवेगळे आकार केलेले आहेत ते थोड्या वेळानं नष्ट होतात. तसं नाही अशुभ एवं मलिन विविध संकल्प विकल्प याच्याद्वारे नाही लोकाला पूरित करणं हे मन काय होते म्हणजे तेवढं सगळं त्याला ग्रासित करतंय आणि थोड्या वेळानं ते नष्ट होऊन जाते. म्हणजे भाव क्षणात बदलतात हे सांगायचं आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला भाव बदलतात की क्षणाक्षणाला हे जसं आकाशात कधी आभाळ आले आणि त्यावेळी उन्हाची बी अपेक्षा आहे, त्यावेळी नाही इंद्रधनुष्य जसा क्षणात निर्माण होते आणि क्षणात नष्ट होते. इंद्रधनुष्य कायम राहतोय, ते बघायला किती सुंदर दिसते, चांगलं दिसते, परंतु क्षणात नष्ट होते.
तसं मन का नाही क्षणामध्ये का नाही संकल्प विकल्पना निर्माण करते, चांगल्या बी आणि वाईट बी, आणि क्षणात नष्ट होते तेच. याप्रमाणे सगळ्या गोष्टी. त्यामुळे आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. ज्या गोष्टी क्षणामध्ये उत्पन्न व्हायल्यात, विपरीत असतील त्या गोष्टींना काढून टाका, चांगल्या गोष्टींना वाढवण्याचा प्रयत्न करा. मनाच्या माध्यमातून ह्या सगळ्या क्रिया होणार आहेत. आता समजा मन आहे अशुभ परिणामांच्याकडे चाललंय, अशुभ प्रवृत्तीकडे चाललंय, त्यावेळी त्या अशुभ प्रवृत्तीकडनं अशुभ परिणामांच्याकडं वाचवण्याचा प्रयत्न मनाला करा. त्याला स्वाध्याय, ध्यान, चिंतन, मनन, तप विविध प्रकारनं, किंवा जिन मंदिर, नवदेवता, याच्या देवशास्त्र गुरु, खरा धर्म, याच्या माध्यमातून त्याला रोखून का नाही परत आणून तिथं बसवण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यावेळी का नाही ते मन चांगल्या प्रवृत्तीमध्ये असते, धर्म, देवशास्त्र गुरु, परत समीचीन स्वाध्याय, परत सगळ्या धर्माच्या अवस्था, धर्माचे कार्यक्रम यामध्ये असते, त्यावेळी त्याला बाहेर जाऊन देऊ नका. काय म्हणलो? धार्मिक कार्य करत असताना नाही त्या मनाला दुसरीकडे जाऊन देऊ नका. आणि दुसरी विपरीत कामं करत असताना त्या मनाला रोकान तिकडे जाऊन देऊ नका. ही गोष्ट महत्त्वाची आहे. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या दोन गोष्टी करून द्यायच्या नाहीत, कारण की हे पुढं पळणार आहे, जाणार आहे, हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे जेवढ्या प्रमाणात काय करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आता पुढच्या गाथ्यात परत आणि उदाहरण देऊन समजावून सांगल्यात की मनाची अवस्था आणि मनाची गोष्ट काय आहे. न प्रवर्तितुं मार्गे दुष्टो वा जीव शक्यते, ग्रहीतुं शक्यते चेतो न मत्स्यैव बिलीनः. आचार्य भगवान इथं म्हणतात 145 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून परत आणि समजावून सांगाल्यात की मनाची अवस्था काय आहे. जैसे दुष्ट अश्व को मार्ग पर चलाना और अति स्निग्ध बलिन मत्स्य को पकड़ना शक्य नहीं है, वैसे ही मन को वश में करना शक्य नहीं है. आता एक विपरीत बाजू पहिला समजावून सांगाल्यात, परत कसं वश करायचं हे बी समजावून सांगणार. आत्ता का सांगाल्यात, कारण की तुम्ही त्या मनाला व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे. पहिला एक गोष्ट लक्षात घ्या, अंधार काय आहे हे कळल्याशिवाय उजेडाची किंमत कळेल का? अंधाराचा आम्हाला कळला नाही अंधार काय आहे, मग उजेडाची किंमत कशी कळणार? असत्य काय कळल्याशिवाय सत्याची किंमत कळणार आहे? सगळं समजून घ्यायला पाहिजे. सत्य काय आहे, असत्य काय, असत्य पहिला समजून घेतलं मग सत्याची किंमत कळते. आणि मिथ्यात्व काय कळल्याशिवाय सम्यक्त्वाची किंमत कशी येणार? आणि संसार कळल्याशिवाय मोक्षाची किंमत कशी कळणार? ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे आचार्य भगवान काय म्हणतात, पहिला विपरीत, ज्या मनाच्या विपरीत अवस्था आहेत, मनाची दृष्टता ही सिद्ध करल्यात, आणि मग त्याच्यावर निश्चितरूपानं उपाय काय असणार आहे ते सगळे उपाय बी भविष्यात सांगणार आहेत. त्यामुळे पहिला आम्ही विपरीतता काय आहे ती सगळी मानून घ्यायची. अशी मनाची विपरीत आहे बाबा, या ठिकाणी गेले तर ती विपरीतता काय, तर त्या विपरीतापासून थांबवायची मदत करू शकतो आम्ही. म्हणून सांगायला, ज्या जैसे दृष्ट अश्व को मार्ग पर चलाना और अति स्निग्ध बलिन मत्स्य को पकडना शक्य नहीं, वैसे मन को वश करना शक्य नहीं है. दृष्ट अश्व म्हणजे काय, जो कुपित झालाय. अश्व म्हणजे घोडा. तो घोडा कुपित झालेला आहे, तो इकडे तिकडे उड्या मारून तसाच पळालाय. त्याला मार्गावर चालणं लय कठीण आहे. त्याला वश करून मार्गावर चालवायचं लय कठीण आहे. ते कोण बसेल त्याला सुद्धा फेकतंय, कोण इकडे तिकडे पळायचा प्रयत्न करतंय. आणि दुसरं काय, स्निग्ध म्हणजे जे चिकट असणारा माशाला का नाही पकडणं अति अवघड आहे. ते हातात घावतच नाही ना, निसटते हातातनं. किती पकडायचे ते, जरा समजा कुठली वस्तू असेल आणि ती तेलकट असेल तर हातात घावत्या, निसटत्या ना. तसं का नाही या मनाला वश करणं सुद्धा शक्य नाही म्हणलं. एका अपेक्षेनं सांगितले, अजून पुढे येणार आहे, तुम्ही तेच मानून बच्चीला सांगाले. एका अपेक्षेनं सांगितले. त्यामुळे आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे की या गोष्टीला आम्ही कशा पद्धतीनं रोकायचं आणि या सगळ्या गोष्टीला कसं करायचं. परत आणि का नाही मनाची विपरीतता आणि परत समजावून सांगाल्यात. परत आणि एका गाथेच्या मध्ये 146 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून, यस्य दुःख सहस्राणी भजन्ते वशवर्तिन संसार सागरे घोरे बभ्रन्ते शरीरीन. तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात, इस मन के वशीभूत होने वाले ये संसारी प्राणी सहस्र दुःख सहते और घोर संसार सागर में परिभ्रमण करते. काय सांगितले बघा, आता भीती घातल्या. या मनाच्या वशीभूत होणारे संसारी प्राणी सहस्र, लाखो, करोडो, अब्जोधरा या दुःखांना सहन करतात
आणि घोर संसार सागरामध्ये परिभ्रमण करतात म्हणून सांगितले. म्हणून मनाला आपण वश करायचं, आपण मनाच्या वश व्हाय नाही. काय म्हणलो मी? हे मागं बी सांगितले प्रवचनात बऱ्याच वेळा की आम्ही मनाच्या वशीभूत व्हायचं नाही, तर मनाला आमच्या वशीभूत करायचं. मी सांगल ते मन ऐकायला पाहिजे. त्याला कधी ऐकलं नाही तर एक करायलाच पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्व हाच खरा पुरुषार्थ आहे आणि हाच खरा धर्म आहे. या गोष्टी केल्या तर आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. नाहीतर आम्ही घोर संसार सागरामध्ये नाही परिभ्रमण करत राहणार आहे. आत्तापर्यंत केलं आहे, आत्ता बी करत राहणार. त्यामुळे मनाला रोखायचं असेल तर या गोष्टी नाही सगळ्यात जाणून घेऊन पहिला कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत, कुठले उपाय येणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आचार्य भगवान दुपारच्या भाज्यामध्ये सांगतील. मी एवढीच भावना करतो की मनाची दुष्टता, मनाची विपरीतता ओळखून घेऊन त्या विपरीतापासून दूर होण्याचा प्रयत्न सगळ्या जीवांनी करावा एवढी भावना करतो आणि वाणीला विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की